गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरां. कृपाकटाक्षाची ये किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम. आज आता ज्ञानेश्वरीतल्या 15व्या अध्यायातल्या 9व्या श्लोकापासून पुन्हा सुरुवात. मध्ये थोडं जरा मागे पडलो आहे आपण, ठीक आहे. आता सुरुवात करायच्या आधी थोडंसं नाम. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ. इथे सगळीकडे आपल्याला एकच गोष्ट सांगितलेली आहे की कर्ता भोक्ता हा जो आहे तो जीव आहे. आत्मतत्वाचा, आत्म्याचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही. तो भोक्ताही नाही आणि तो कर्ताही नाही. आणि मी जर आत्मा आहे तर मग मी कर्ता भोक्ता कसा असू शकतो? नाहीच. मी हेच फक्त ठसवून घ्यायचं आहे. एवढं एकच खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. आता इथेही सांगतात की मग येथ आपण स्वर्गी तेथ जे देह आपंगी तेथ तैसेची पुढती पांगी मनादिक. आतापर्यंत आपण हे पाहिलं की बा देह जेव्हा सोडल्या जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आत्मा गेला, पण आत्मा येतही नाही जातही नाही. जो जातो तो जीवात्मा असतो, जीव असतो. आणि तो जीव जो स्वतःला देह मी असं म्हणत असतो, म्हणजे ज्याला आपण लिंग देह म्हणतो किंवा ज्याला आपण सूक्ष्म देह म्हणू शकतो. की स्थूल देह हा हाडामासांचा आणि त्याच्यानंतर एक सूक्ष्म देह असं. देहांचे आपल्याला माहिती आहे की वर्गीकरण कसं आहे देहाचं. तर त्याच्यातनं हा जो सूक्ष्म देह आहे ज्याला आपण लिंग देह म्हणतो, हा जो आहे हेच देह सोडून जातात प्राणासकट. आणि काय घेऊन जातो प्राण निघताना? सगळ्या इंद्रिय, 5 इंद्रिय, स्पर्श रस रूप गंध, ह्या सगळ्याचे 5 इंद्रिय आणि 6वं मन, हे एवढंच घेऊन तो तिथून जातो. आता मनात जे काही असेल आहे, मनात खूप काही साठवलेलं असतं. आता जे काही मनात असेल ते सगळं वासना रूपाने, वासनाचं बीज रूपाने त्या मनाबरोबर चिकटून जातं. आणि मग त्याप्रमाणे मग देह पुन्हा धारण करावा लागतो आणि पुन्हा देह घेऊन नवीन देह. मग
स्वर्गात असो का नरकात असो, जिथे जायचं जावं म्हणजे जशा वासना असतील तिकडे गती मिळणार. आणि तिकडे गती मिळाल्यावर तिथे त्या अनुरूप देह मिळणार हे नक्की. आता इथे तेच सांगितलेलं आहे की मग येथ अथवा स्वर्गी, म्हणजे चाहे इथे पुन्हा आपण याच पृथ्वीलोकावर मृत्यूलोकात किंवा स्वर्गात. आता स्वर्गात आणि मृत्यूलोकात ह्याच्यात फरक काय आहे लक्षात घ्या. स्वर्ग म्हणजे तिकडे वर आकाशात किंवा हिमालयाच्या वर वगैरे असं बिलकुल अभिप्रेत नाही आहे. इथे एवढंच सांगणं आहे की ज्याप्रमाणे आपलं म्हणजे जे काही भोग आपण भोगले असू किंवा जे काही आपण क्रियमाण स्वातंत्र्याचा उपयोग करून जे आपण काही केलं असेल आहे त्याप्रमाणे वासनादेह तयार झालेला असेल आहे. आणि हा जो वासनादेह लिंग देहाला असलेला वासनादेह आहे तो जितक्या वासना तो घेऊन जाईल आहे त्याच्यातनं जे काही पक्व होऊन मिळेल मग ते स्वर्गादी भोग असलेलं सुद्धा असेल. स्वर्ग म्हणजे पौराणिक स्वर्गाची इथे कल्पना नाही आहे. इथे स्वर्गाचा अर्थ असा आहे की चांगल्यापैकी ठिकाणी जन्म येईल आहे, चांगले भोग मिळतील आहेत. म्हणजेच कशाचीच तदाद असणार नाही. जे काही केलेलं आहे त्याच्यात उत्तम भोगाची व्यवस्था आहे म्हणून उत्तम ठिकाणी जन्म मिळेल. जर मध्यम केलेलं आहे तर मध्यम ठिकाणी, आणि अगदी निकृष्ट असेल तर मग तसं त्याप्रमाणे देह मिळेल आहे. अगदी किडामुंगीचा म्हणा किंवा दगडधोंडेसुद्धा असं या पद्धतीने इथे मिळेल आहे की. आणि त्याला मनाधिक मन कारण आहे, ह्याला लक्षात ठेवा. जैसा मालवली या दिवा प्रभेसी जाय पांडवा, मग उजळी जे तेधवा तैसेची फाके. आता एखादा दिवा आपण विझवला, बंद केला, तेलवातीचंही आपण घेऊ शकतो. एखादा तेलवात लावली आपण तर आपल्याला सध्या नको आहे ती शांत केली आपण, त्याच्यावर झाकण ठेवून ती बंद केली तर तो देह तो तिथे बंद होतो. आणि मग तोच दिवा मी या खोलीत आणला किंवा समोरच्या खोलीत नेला, तिकडे जाऊन मी लावला तर तो तसाच तितकाच प्रकाश देणार आहे. तिथे काही तो कमी जास्ती प्रकाश देणार नाही आहे, कारण दिवा तोच आहे. आणि त्यातली तेलवात जी जशी होती ती तशी आहे. मग तसं जर असेल तर तो दिवा त्या प्रभेच्या दृष्टीने कमी अधिक त्याच्यात असणार नाही आहे, पण स्थान निश्चित बदलणार आहे. जिथे तो नेल्या जाईल तिथे त्याचा आता प्रवाहाने त्याला जिथे जावं लागेल आहे तिथे त्याला पेटावं लागेल आहे. हेच सांगतात की पांडवा प्रभेसी जाय, तो आपल्या प्रभेसकट जाणार आहे दिवा. असं नाही होणार आहे की तो दिवा इथून तिकडे नेल्यावर कमी प्रकाश देईल, असं पण नाही होणार आहे. किंवा अत्यंत तेजस्वी होईल असंही नाही होणार आहे. त्याची जी क्षमता आहे, म्हणजेच ह्याचा अर्थ की या देहात असताना जे काही मी देह म्हणून केलेल्या वासना आहेत त्या मनाला चिकटलेल्या आहेत, त्या सगळ्या ज्याप्रमाणे असतील त्याप्रमाणे त्याला जन्म मिळेल आहे. मग तो दिवा जर खूप असतील, चांगल्या वासना असतील, शुभ वासना असतील, सत्यसंकल्प असतील तर अत्यंत उत्तम ठिकाणी साधू संतांच्या सहवासात चांगल्या ठिकाणी जन्म मिळेल आहे. अन्नाची दशा राहणार नाही किंवा जेवणा खाण्याच्या वेळ घालवण्यासाठी जेवणा खाण्यासाठी व्यवस्था ती सगळी ईश्वर करून देईल आहे. अशा पद्धतीने जन्म मिळेल आहे. म्हणजे तो दिवा जसा असेल त्याप्रमाणे तो जिथे नेल्या जाईल तिथे तो तसा तेवेल आहे. तैसेची फाके, आणि प्रकाश तसाच पसरेल आहे. परी ऐसेसिया रहाटी अविवेकाची आदिठी येतुले हे किरीटी गमेची गा. पण ज्याला जो अविवेकी आहे, अविवेकाच्या दृष्टीने म्हणजे व्यावहारिक दृष्टीने जो पाहतो की जे साधारणपणे आपलं जे प्रपंच चालू आहे जसा त्या दृष्टीने जर पाहत असेल तो, तर साहजिकच त्याला काय वाटेल आहे की त्याला वाटेल की हा देह गेला म्हणजे हा आत्मा गेला असं. इथे पुढे ते सांगितलं की जे आत्मा देह आला आणि विषय येणीची भोगिला अथवा देहेनी गेला हे साचची मानी. आणि मग असा जो सामान्य माणूस असतात जे फारसा विचार कुठल्याच गोष्टीचा करत नाहीत, ते लोक प्रापंचिकाप्रमाणे ते काय म्हणतात की हा देह आला, ह्या देहाने भोग घेतला, देह आला म्हणजे हा आत्मा आला देहाला, या आत्माने भोग घेतला आणि आता हा आत्मा देहातून गेला असं म्हणतात. पण खरं आत्माच्या सत्तेवर भोग घडतात, पण आत्मा निष्क्रिय आहे. तो कुठलेही भोग घेत नाही
आणि तो कुठल्या भोगाने लिप्त पण होत नाही. हे ज्ञान आहे, हेच कळणं महत्त्वाचं आहे. एरवी येणे आणि जाणे, का करणे आणि भोगणे, हे प्रकृती चेतेने मानी येले. फार छान सांगतात की अर्जुना, इथे अर्जुनाला नाव घेऊन सांगितलं की अर्जुना, एरवी येणं जाणं हे जे बोलणं आहे की नाही, हे सगळं त्या प्रकृतीमुळे आहे, मायेच्या प्रांतातलं आहे. त्यामुळे ती माया जी वासना रूपाने शिल्लक असते त्याप्रमाणे देह मिळतो आणि तो भोग होतो. सुख मिळतं, दुःख मिळतं, काय जे असेल आहे ते त्या त्या पद्धतीने चालतं. पण अविचारी माणूस मात्र काय म्हणतो, आत्मा आला, आत्मा गेला, आत्माने हे भोग केले, तो अशा पद्धतीने बोलल्या जातं. हे बोलणं अविचाराचं आहे. अर्जुना, हे नीट लक्षात ठेव, असं अर्जुनाला सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे 10वा आणि 11वा ह्या दोन्ही श्लोकांचं सगळं एकत्रितपणे विचार केलेला आहे माऊलींनी. माऊली म्हणते, परी देहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे, तेथ चळवळेचे निलोभे आला म्हणती. आता याप्रमाणे देह जातो आणि देह येतो. खरं सांगायचं तर देह आणि सूक्ष्मदेह या दोन शिवाय काहीही जात नाही आणि काहीही येत नाही. हेच जातात आणि हेच नवीन देह पुन्हा जसा उपलब्ध असेल भोग भोगण्यासाठी त्या पद्धतीने तो देह ते मिळवतात. ह्याच्यात आत्म्याचा काही एक संबंध नाही आहे. हे नीट लक्षात घ्यायचं आणि हेच फक्त लक्षात ठेवायचं की काही हा विचारच करायची आवश्यकता नाही आहे की मी जर आत्मतत्व आहे हे एकदा नक्की ठरवलं असेल आणि त्याचा पाठपुरावा जर करणार असू तर सहजच या गोष्टीचा विचार करायची आवश्यकताच नाही आहे की देहाचा पतनानंतर काय होणार आहे किंवा देह पात झाला किंवा मी म्हणजे देह, हे सगळं तर अगदीच क्षुल्लक आहे. हे सगळं काहीही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. फक्त काय सांगतात, परी देहाचे मोटके उभे, देह उभा आहे, देह आलेला आहे, त्याच्यात चेतना आहे, तर असं वाटतं की हां ठीक आहे, चांगलं चालू आहे, हा आत्मा आला आहे, आत्मा आहे इथे, असं. पण तसं नाही आहे. त्या आत्म्याला आले म्हणतात, तो आत्मा येतही नाही, तो जातही नाही. फक्त तिथे चैतन्य त्या छोट्याशा देहाच्या रूपाने, कारण पहिले छोटाच असतो देह, तो छोटा देहाच्या रूपाने ते चैतन्य तिथे प्रकट झालं, उपलब्ध झालं. ते चैतन्य तिथे त्या देहाच्या अंगाने सूक्ष्म देहाला भोग देण्यासाठी देह आणि सूक्ष्मदेह हे दोघं मिळून भोग करतात. तर ह्या भोगासाठी हा तो देह जो मिळाला आणि त्याची जी चळवळ सुरू झाली तर आपल्याला वाटतं की, आपल्याला म्हणजे सामान्यांना वाटतं, अज्ञानाला वाटतं आत्मा आला, हा हा आहे, आता आत्मा आहे इथे, मुलगा झाला, आत्मा मुलगा किंवा मुलगी झाली वगैरे वगैरे असं. तैसेची तया संगती इंद्रिये आपलाली अर्थी वर्तती, तया नाव सुभद्रापती भोगणे जया. पण खरं सांगायचं ना तर अर्जुना, तुला मी सांगतो आहे की हे जे काही येतं ना जन्माला, तैसेची तया संगती, ह्या फक्त सूक्ष्मदेह म्हणू ज्याला आपण, किंवा आपण म्हणू इंद्रियांसकट आलेला तो जीवात्मा म्हणू शकतो आपण, तो जो आहे तो अर्थार्थी तो जन्माला येतो. आत्माचा ह्याच्याशी काही एक संबंध नाही. भोगणं न भोगणं हे आत्म्याला संभवतच नाही. कारण आत्मतत्व कसं आहे, ब्रह्मतत्व ज्याला आपण म्हणतो ते कसं आहे, निर्विकार आहे. आपल्याला माहिती आहे की ते कुठलेच भोग घेत नाही. तसंच इथे आहे अर्जुना, हेच सांगितलं आहे की सुभद्रापती अर्जुना, मी तुला हेच सांगतो की इंद्रियांसकट जे जन्माला येतं ना त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. लोक मात्र म्हणतात की आत्मा जन्माला, पाठी भोगक्षीण आपैसे, देह गेलिया ते न दिसे, तेथे गेला गेला ऐसे बो भातिगा म्हणतात. आणि त्याच पद्धतीने ज्याप्रमाणे जन्माला आला आत्मा असं म्हणतात, अगदी त्याच पद्धतीने भोग क्षीण झाले असता, देहाचं काम संपलं असता, तो देह जेव्हा पात होतो म्हणजे देहातनं श्वास आणि प्राण आणि इंद्रिया ह्या 5 मनासकट, 6वा मन, ह्याच्यासकट जेव्हा तो बाहेर जातो तेव्हा तो देह पडतो. भोग क्षीण झालेले असतात, देह पडतो. देह पडल्यावर लोक म्हणतात, ओरडतात, बोभाटा करतात, गेला 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 म्हणून, आणि रडतात, आत्मा गेला, त्याचा आत्मा गेला वगैरे. पै रुखू डोल तू देखावा,
तरी वारा वाजतू मानावा, रुखू जैसे तेथे पांडवा नाही तोगा. ते सांगतात की अरे अर्जुना, मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो आहे की हा आत्मा येत नाही आणि आत्मा जातही नाही. हा येणारा जाणारा जो आहे ना, तो जीवात्मा आहे, जीव आहे आणि मायेचं स्वरूप आहे ते जे येतं ते. आणि फक्त जे काही भोग आहेत ते देहाच्या अंगाने आहेत, आत्मतत्वाला भोग नाही. हे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे. आणि म्हणून सांगतो आहे की अरे अर्जुना, जर वृक्ष डोलत असेल तरच वारा आहे असं म्हणायचं का? रुखू म्हणजे वृक्ष, वृक्ष डोलतू देखावा, म्हणजे आपल्याला झाड हलताना दिसलं, वृक्ष डोलताना दिसलं तर मग आपण असं म्हणायचं का की वारा इथे आहे? आणि जर वृक्ष नाही डोलला तर वारा नाही असं म्हणू का आपण? वारा तर असं आहे ना, वारा तर असतोच, कारण सगळ्यांना श्वासासाठी वारा उपलब्ध असतो. कुठेही जा तुम्ही, असं होतच नाही की वारा जर झाड हललं तरच वारा असेल आणि तरच आपल्याला श्वास घ्यायला वारा मिळेल, असं नाही आहे. वात हा असतोच. हेच इथे सांगितलेलं की पांडवा, दिसला नाही वारा झाड हलताना तर ह्याचा अर्थ असा तर होत नाही ना की वारा नाही आहे. तसंच आहे, देहातनं जर तुम्हाला स्पंदन दिसली नाही, देहस्वरूपाने जर आपल्याला जीवात्मा दिसला नाही, तर असं आहे का की आत्मा नाही किंवा ब्रह्म नाही असं होतं का? जीवात्मा तो ज्याला भोगाची आवश्यकता आहे तो दुसऱ्या देहाच्या शोधात जातो, पण आत्मतत्व जिथे आहे तिथे तसंच्या तसं, पूर्णच्या पूर्ण तसं तिथल्या तिथे असतंच असतं. जसं वारा असतो तो वारा जर हलताना दिसला नाही तर त्याचा अभाव आहे असं आपण म्हणतो का की वारा नाहीच आहे असं? वारा असतो, श्वासाला वारा उपलब्ध असतो ना. थोडं उकडेलं आहे, थोडं आपल्याला जाणवेलं आहे की थोडं आणखीन वारा हवा आहे, पण ते कशाला हवा आहे की देहाच्या अंगाने तो हवा आहे असं वाटेल आहे. असं नाही वाटणार की आपल्याला वारा नाही आहे, मिळतच नाही आहे, असं नाही आहे. त्या देहाच्या अंगाने वाटेल की थोडं आणखीन जास्ती हवा आहे, उकडताय वगैरे असं. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की तिथे हवा नाहीच आहे. आणखीन पुढे हे खूप 2-4 दृष्टांतांनी आपल्याला ज्ञानदेव महाराजांनी समजवलं आहे की का आरसा समोर ठेवीजे आणि आपण पे तेथ देखीजे, तरी तेधवाजी झाले मानीजे, काय आधी नाही. ते म्हणतात अरे आरसा समोर ठेवला, प्रतिबिंब त्याच्यात आपल्याला चेहऱ्याचं दिसलं तरच आपण जन्माला आलो असं आहे का? आणि आरसा नसेल आहे, तिथनं आरसा काढून टाकला, नाहीसा केला, तर मग आपण नाहीसं होतो का? म्हणजे देह धारण केलेले आहे आपल्या जीवाबद्दल, अर्जुनाबद्दल, श्रीकृष्णाबद्दल. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तुझ्या पुढे आरसा धरला तर तू आहेस आणि आरसा नाहीसा झाला तर तू नाहीस असं होतं का? काही असं काही आहे का? नाही ना. का परता केली आरिसा, लोपू झाला तया आभासा, तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा. असा निश्चय होतो का तुझा की आरसा नाही आहे म्हणजे तू नाही आहेस? आरशाचं असणं नसणं हे तुझ्या असण्या नसण्यावर अवलंबून नाही आहे. आरसा असेल तरी तू आहे, आरसा नसेल तरी तू आहे, हेच तुला माहिती आहे ना. हा निश्चय तुझ्याजवळ आहे ना. अगदी तसाच निश्चय या देहात असणाऱ्या जीवानी पण करायचा आहे. पहिले कृत्रिमपणे करावा लागतो, मग त्याला सहजता येते की मी आत्मतत्व आहे, मी देह नाही असं जेव्हा त्याला वाटतं, असं जेव्हा त्याला पक्क होतं, त्याला निर्णय हा होतो, त्याला सद्गुरू कृपेने ह्याची जाणीव होते की मी देह नाही आहे आणि मी देहाबरोबर जाणारा पण बिलकुल नाही आहे. देहाबरोबर जो जातो तो श्वास केवळ जातो, सूक्ष्म देहाच्या अंगाने श्वास थांबतो, श्वास जातही नाही. श्वास घेण्याची प्रक्रिया फक्त थांबते. असं झाले असताना फक्त जर वासना शेष असतील तर वासना देह नष्ट जातो, पण वासना जर शेषच नसतील, आत्मतत्वी विराम पावलेला असेल की अरे आपल्याला माहिती आहे की मी ह्या देहाच्या अंगाने काहीच होत नसतं, जे काही होतं आहे ते आत्मतत्वाच्या सत्तेवर होतं आहे, मायेच्या पंचमहाभूतांच्या 5 इंद्रियांच्या कर्माच्या अंगाने होतं आहे, मी करतही नाही आणि मी त्याच्यात गुंततही नाही, माझा काही संबंध नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याला काहीच कुठे जावं लागत नाही, तेव्हा तो जिथे असतो तिथेच असतो, त्याला काहीच करावं लागत नाही. हेच अर्जुनाला सांगतायत की अरे अर्जुना, तो आरसा तुला नाही असला तरी तू आहेस आणि तू आरशात दिसला तरी आहेस हे निश्चित ठेव. शब्द तरी आकाशाचा परी, कपाळी पिटे मेघाचा, का चंद्री वेगू अभ्राचा आरोपीजे. हे छान समजून घ्यायला पाहिजे. काय सांगतात
की शब्द हा कुणाचा गुण आहे? आकाशाचा गुण आहे. आपल्याला माहिती आहे ना, आकाशाची पोकळी असेल तरच आवाज प्रकट होतो, तरच ध्वनीच्या लहरी जातात आणि तरच आपण ऐकू शकतो. कारण जे काही आहे आकाश, त्याच्या अंगाने त्या पोकळीतनं शब्दाचं भ्रमण आहे, म्हणजेच स्वरांचं भ्रमण आहे. आणि तेव्हाच आपण ऐकू शकतो, आपण बोलू शकतो. आपल्याला म्हणजे बोलू शकतो आपण एरवी, पण बोललेलं ऐकू तेव्हाच जातं जिथे सगळीकडे आकाश असेल. पण होतं काय की मेघ म्हणजे आपल्याला माहिती आहे ढग. आता जेव्हा ढग येतात तेव्हा आपण काय म्हणतो की ढग गडगडत आहेत, पाऊस येतो आहे. आपण असं म्हणतो का की ढगाचा आवाज येतो आहे? का आवाज येतो आहे ढगांचा? कारण ते आकाशावर आपटल्या जात आहे. ढग तयार होताना ते हलतात इकडे तिकडे आणि तेव्हा त्यांचा आवाज होतो. आकाशाच्या अंगाने, आकाश तिथे असतं म्हणून त्याचा आवाज होतो. ढग तो आवाज करत नाही. आवाज करण्यासाठी कोण लागतं? आकाश हा गुण लागतो. आकाशाचं असणं असावं लागतं. असं जेव्हा असतं तेव्हाच त्या मेघातनं आवाज येतो. पण आपण जनरल काय म्हणतो की खूप गडगडत आहे, आभाळ गडगडत आहे, ढग खूप गडगड करत आहेत असं म्हणतो. म्हणजे हा आवाज करण्याचा गुण कुणाच्या माथी मारल्या जातं? मेघांच्या. वास्तविक पाहता ते त्यांचा गुण आहे का? नाही. अगदी तसंच आपल्याला सांगितलं की या भोग सगळे देहाच्या अंगाने असतात. ते कसे असतात? आगामपायीनी आले गेले असेच असतात. आणि ह्या देहाच्या अंगाने सुद्धा देहसुद्धा कसा असतो? येणारा आणि जाणारा. सूक्ष्मदेह वासनारूपाने मनासकट, इंद्रियांसकट देह सोडत असतो. पण कुणाच्या माथी हे मारल्या जातं? आत्माच्या. कोण म्हणतं असं? अज्ञानी लोक. अगदी त्याचप्रमाणे इथे पुढे लिहिलेलं पुन्हा आणखीन सांगतात की का चंद्री वेगू अभ्राचा आरोपिजे. आता ज्याप्रमाणे चंद्र असतो आकाशात आणि आपण काय म्हणतो की ढग पळत आहे. खरं काय पळत असतं? चंद्र. कोण आहे असं भ्रमण करणारं? चंद्र. आणि आकाशात काय फिरत असतो? चंद्राच्या अंगाने असं वाटतं की ते आकाश पण फिरत आहे. हेच इथे सांगितलेलं आहे की फक्त आपण आरोप केल्या जातो आणि आपल्याला ते खरं वाटतं. तैसे होईजे जाईजे देहे ते आत्मसत्य अविक्रिये नाष्टांकिती नामोहे आंधळे. आणि ज्यांना हे कळत नाही ना ते आंधळ्यासारखे आहेत असं सांगतात की हे जे होणं जे आहे ते फक्त आत्मतत्वाच्या सत्तेवर आहे. पण ते आत्मतत्व अविक्रिय आहे, तो काहीही करत नाही. हे ज्याला समजत नाही, जो मोहात गुरफटतो, देहच सगळं करतो, देहच आत्मा आहे असं म्हणतो, तो आंधळ्यासारखा आहे. हे इथे समजून घ्यायचं. येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखी जे देहीचा धर्मू देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती. की समजून घे की आत्मा आणि देह हे सगळं आन आहे, म्हणजे वेगवेगळं आहे. हे नीट समजून घ्या. देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी असतात आणि आत्म्याचे धर्म आत्म्याच्या ठिकाणी आहेत. म्हणजेच आत्मा देहाबरोबर येत नाही आणि जातही नाही. आणि जे काही देहाच्या म्हणजे देहाला आपल्याला माहिती आहे देहाला काय काय आहे की जन्मते म्रियते वगैरे हे जे 6 आहेत देहाचे विकार आहेत ते देहाच्या ठिकाणी. त्यामुळे आपल्याला जर देहाच्या अंगाने भोग मिळतो आहे, आपण जर त्या पद्धतीने आपल्याला आहे म्हणजे आपल्याला देहासाठी अवेलेबल आहे सगळंच भोग जे काही मिळत आहेत ते. आता जनक राजाला किती भोग होते, तो राजा होता, पण तेही त्यांनी देहाचा धर्म म्हणून त्यांनी ते सगळे भोगले, पण तो कुठेही लिप्त झाला नाही. तसंच आपल्याला करता सहज येणार आहे. ह्याच्यात काही वेगळं नाही आहे. हेच बरोबर आहे. हे इथे अर्जुनाला सांगितलं. ज्ञाने का जयाचे डोळे देखोनी न राहती देहीचे खोळे सूर्यरश्मी आळीयाडे ग्रीष्मी जैसे. फार छान सांगतात की अरे अर्जुना की ज्ञानाचे डोळे ज्याला असतात ना त्याला बरोबर ह्या देहाची खोळ वेगळी आणि ते आत्मतत्व वेगळं हे त्याला बरोबर कळतं. ज्याप्रमाणे उन्हाळा आला असता सूर्याच्या किरणा कशा होतात? प्रखर होतात, तेज होतात, मग त्या अशा टोचतात अंगाला, गरमी होते त्याने. पण मग का? कारण ग्रीष्म असतो. त्या
वेळेला सूर्याचा प्रकाश त्याचे जे येणाऱ्या प्रकाश असतो त्या अणकुचीदार टोकदार असतात, तीक्ष्ण असतात, म्हणून तेव्हा तो बोचणारा असतो. पण तो फक्त उन्हाळ्यातच असतो, एरवी असा नसतो. पण तरीही जे विवेकी असतात आता छान सांगतात की आणि पण जे विवेकी असतात त्यांना मात्र हे बरोबर कळतं की जो उन्हाळ्यात सूर्य उष्णता देतो तोच संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला चंद्राच्या निमित्ताने थंड प्रकाश, ज्योत्स्ना देतो आपल्याला. छान वाटतं की नाही. बाहेर उन्हाळ्यात आपण चंद्राच्या प्रकाशात बसतो की नाही, मग ते आपल्याला कुठून मिळतं? त्याच सूर्याच्या प्रकाशातनं चंद्राकडे येऊन चंद्रातनं ते शीतल प्रकाश आपल्याला मिळतो. म्हणजे तो सूर्यच ती पण व्यवस्था करतो ना. तसंच हे आत्मतत्व आहे जे देहात सापडल्यासारखं वाटतं, देहाचे भोग घेतो आहे असं वाटतं, पण तसं नसतं. कारण तोच असतो, तोच फक्त देहातनं प्रकट होतो. देह नसला तर तरी तो असतो, फक्त प्रकट दिसत नाही, एवढंच. हेच इथे समजून घ्यायचं आहे. जैसी विवेकाचे निपैसे, जयाचे स्फूर्ती स्वरूपी वैसे, ते ज्ञानीये देखती ऐसे आत्मया. आणि ज्याचा विवेक मात्र जागृत आहे, ज्याला बरोबर कळतं, त्याला ही स्फूर्ती जी काही दिसते देहाच्या अंगाने, ती त्याच्याबरोबर त्याला ज्ञानाला कळतं की हे काय आहे, आत्म्याच्या सत्तेवर ह्या ऊर्जेचं प्रकटीकरण आहे आणि ते त्या देहातनं प्रकट होत आहे हे त्याला कळतं. जैसे तारांगणी भरले, गगन समुद्री बिंबले, परी ते तुटोनी नाही पडले, ऐसे निबिडे. आणखीन पुन्हा दृष्टांत देतात ज्ञानदेव महाराज. काय म्हणतात की तारांगण भरले, आकाश भरलेलं आहे तारांनी. उन्हाळ्यात आपण पाहतो ना की भरलेलं असतं, खूप तारा असतात, तारांगणं म्हणतो आपण त्याला. त्याच्यात चंद्र असतो, खूप तारा असतात आणि ते सगळं प्रतिबिंब आपण समुद्राच्या जवळ बसतो तेव्हा समुद्रात पण पडलेलं आपल्याला दिसतं. मुद्दाम जातात लोक पौर्णिमेच्या वेळेला पाहायला, कारण तेव्हा भरती पण खूप असते आणि छान आकाशात सगळं निरभ्र आकाश पाण्यात दिसत असतं. मग तेव्हा असं म्हणतो का आपण ते पाहत असताना की अरे आकाश तुटलं आणि चंद्रासकट पाण्यात पडलं, असा भ्रम होतो का आपल्याला? नाही ना. आपल्याला छान ज्ञान असतं की अरे हे वर आकाश जसंच्या तसं आहे, फक्त त्याचं प्रतिबिंब इथे पाण्यात दिसतं आहे या समुद्रात. आकाश काही तुटून इथे पडलेलं नाही आहे. तसंच ज्ञान झालेलं असतं ज्ञानाला. त्यामुळे त्याला माहीत असतं की या देहात सापडलेलं जे आहे ते ऊर्जा फक्त प्रतिबिंब मात्र आहे चिदाभासाच्या रूपाने. तेव्हा त्याला असं मुळीच वाटत नाही ज्ञानाला की आकाश तुटलं आणि इथे पडलं, असं बिलकुल वाटत नाही. तेच इथे सांगितलेलं. गगन गगनीचीही आहे, हे आभासे तेवाय, ऐसा आत्मा देखती देहे गिवसिलाई. आणि ह्याच पद्धतीने जसं आकाश आकाशाच्या ठिकाणी स्थिर आहे, फक्त आभास मात्र आहे की ते तुटून पाण्यात पडलं, अगदी तसंच देहाच्या ठिकाणी आहे, तो त्याचे काम करतो आहे आणि आत्मा मात्र निर्विकार निर्लिप्त आहे आणि हे गिवसिला आहे हे त्याला कळतं, नीट समजतं. खळाळाचा लगबगी फेडून खळाळाचा भागी, देखी जे चंद्रिका का उगी चंद्री जे. आता पाणी खळखळ वाहत आहे, ठीक आहे की आता त्याचा जो हा खळखळ आवाज आहे त्या पाण्याचा गुण आहे का? नाही. ते पाणी वाहत असताना त्या पाण्याचा आवाज खळखळ कसा होतो, का होतो? कारण वायूचा संग त्याला मिळतो आणि म्हणून मग त्या दोन्हीतनं ध्वनी उत्पन्न होऊन तो आवाज गगनाच्या गाभाऱ्यातनं प्रकट होतो. देखी जे चंद्रिका उगी चंद्री जे. आणि त्या पाण्यात कुठेतरी चंद्राच्या किरणांमुळे चंद्रमा आत्ताच आपण बोललो ना की जर पूर्णचंद्र असेल आकाशात तर समुद्राला भरती खूप येते, खूप आवाज येतो खळखळा पाण्याचा. पण त्या खळखळाटाने त्या येण्याने आकाशातल्या चंद्राला किंवा चांदण्यांना काही फरक पडतो का? नाही. त्या जशा असायच्या तशाच असतात. चंद्री जेवी चंद्रमा आणि त्या चांदण्या या जशाच्या तशा असतात, त्यांना काही फरक पडत नाही. का नाडरची भरेशे शोषे सूर्य तो जैसा तैसाची असे, देह होता जाता जैसे देखती माते. आता हे पण छान सांगतात की ते सांगतात की एखाद्या डबक्यात पाणी असतं. आता सूर्य जसा प्रकाशतो तेजस्वी तेजेने तर ते सगळं पाणी सोखून घेतो तो
नाहीसं होतं, तिथलं डबकं नाहीसं होतं. पाणी काय होतं, सूर्याच्यामुळे तो नाहीसा होतं. पण सूर्याला त्यांनी काही फरक पडतो का, की ते डबक्यातलं घाणेरडं पाणी सूर्याने शोषून घेतलं म्हणून सूर्य ओला झाला, किंवा सूर्याला त्या पाण्याने चिखलाने त्याच्यावर धुरकट झाला, त्यात मळला, असं काहीतरी होतं का? ओलाही होत नाही, मळकट होत नाही, धुरकट होत नाही, काहीच होत नाही. त्याला काहीही फरक पडत नाही की ते पाणी आटलं, संपलं, गेलं, ह्याच्याशी त्याला काही फरक पडत नाही. अगदी त्याच पद्धतीने या देहातनं चैतन्य निघून गेलं तरी त्या मूळ आत्मरूपाला काहीही फरक पडत नाही. लक्षात घ्या, तो मरतही नाही आणि तो कुठे जातही नाही. मग ह्या देहाच्या मरणाची भीती का बरं असावी? देह तर तसाही जाणार आहे, असाही जाणार आहे, कारण तो क्षीयतेच आहे ना, हळू क्षीण होतोच आहे ना हळूहळू तो. हेच इथे सांगितलेलं आहे. आणि हे नीट समजून घ्यायचं की ज्याप्रमाणे सूर्याला त्या डबक्यातलं पाणी नाहीसं झालं तरी काहीच फरक पडत नाही, तसं ह्या देहातनं काय म्हणावं, म्हणजे ह्या देहाच्या डबक्यातलं पाणी आटून गेलं तरीही काहीही फरक पडत नाही. हे नीट समजून घ्यायचं. हे जर नीट समजून घेतलं तर सगळ्यात मोठी जी मरणाची भीती आहे, आपला देह जाण्याची सुद्धा आणि दुसऱ्याचा देह जाण्याची सुद्धा. आपला देह तर जाणार आहे ठीकच आहे, पण दुसऱ्याच्या देहाशी फार मोह असतो. हे सगळंच देखती माते नीट पाहता येईल आपल्याला. घट मठूप घडले तेची पाठी मोडले, परी आकाश ते संचले असती असे. अगदी त्याचप्रमाणे घट मठ माठ इत्यादीची निर्मिती केली, ते फुटले. पण आकाश जे असायचं ते एकसंध आहे. तो आकाश, त्याच्यात वर्गीकरण होत नाही की घट आकाश वेगळा, मठ आकाश वेगळा, असं काहीही वर्गीकरण होत नाही. आपण म्हणू देत आपल्या बुद्धीने की इथे घट आकाश आहे आणि हे मठ आकाश आहे, पण तसं काहीच होत नाही. अखंड आकाश सर्वत्र समभावाने असतं. तैसे अखंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते, ते देहेची होती जाते जाणती पुढे. आणि जे समंजस असतात ते ज्ञानी असतात, त्यांना हे नक्की कळतं की अज्ञान, त्यांना जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत देहाविषयी सत्यत्व आहे. पण अखंड आत्मतत्वाची सत्ता जेव्हा कळली तेव्हा मग त्या ज्ञानाला ह्या देहाच्या अंगाने जराही त्याला राहत नाही की हा देह आहे, आत्मा आला आणि गेला, असं तो काहीही जराही बरळत नाही किंवा तसा तो जराही फसत नाही. चैतन्य चढे ना ओखटे वेष्टवी ना चेष्टे, ऐसे आत्मज्ञाने ओखटे जाणती जा. आणि एकदा ज्याला ज्ञान झालं ना, त्याला नीट कळतं की हे चैतन्य जे आहे ना ते कमीही होत नाही आणि जास्तीही होत नाही. त्याला बांधूनही घेता येत नाही या देहात, आणि ह्या देहातनं देह गेल्यावर त्याला मोकळंही करता येत नाही. चेष्टवी ना चेष्टे, तो काहीच करत नाही, तो प्रयत्नही करत नाही आणि निवांतही राहत नाही, तो जसा असायचा तसाच असतो. हे आत्मज्ञान, अगदी शुद्ध आत्मज्ञान हे जाणत्याला असतं आणि त्यामुळे तो निवांत असतो. आणि ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणू ही उगाणा देईल, सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व. आणि ज्याला हे ज्ञान झालं ना त्याला प्रज्ञा परमाणू ही उगाणा देईल. आणि त्याप्रमाणे त्याची प्रज्ञा, बुद्धी जी आहे ती प्रज्ञा म्हणतो आपण ज्याला, बुद्धी प्रज्ञा, ती त्याची बुद्धी अशी सूक्ष्म होऊन त्याला सगळ्या शास्त्राचं आकलन होईल. शास्त्र कुठलं आहे? एकमेव शास्त्र, परमार्थशास्त्र. हे त्याला सर्वस्वी त्याच्या हाती येईल आहे. आणि त्याच्यात एकच आहे. काय आहे सर्व परमार्थशास्त्राचं? काय फलित आहे, काय इंगित आहे, काय आपल्याला हवं आहे? केवळ एकच की त्याची प्रज्ञा सूक्ष्म होऊन त्याला काय कळलं पाहिजे? ज्ञान झालं पाहिजे. कुठलं ज्ञान? मी परब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, मी रामरूप आहे, मी कृष्णरूप आहे. सकल शास्त्रांचं गूढ जे आहे ते हेच आहे की मी आत्माराम, मी आणि मी स्वतःला जाणणे, हे एवढंच. आणि हे सर्वस्वी हाती येतं केव्हा? जेव्हा परब्रह्माचं ज्ञान होतं. परी ते व्युत्पत्ती ऐसी, जरी विरक्ती न रिगे मानसी, तरी सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी. फार छान सांगतात की हे सगळं इतकं मोकळं करून, व्युत्पत्ती इतकी सगळ्या गोष्टीची, एकेका गोष्टीची फोड करून तुला नीट समजावून मी सांगितलं.
आणि हेही सांगितलं की कशा पद्धतीने तू देहात अडकू नकोस, तू देह नाहीच आहेस, तू सूक्ष्मदेह आणि स्थूल देह या दोन्हीचा विचार जराही करू नकोस, कारण तू हे दोन्ही नाही आहेस. असं जेव्हा कळून तुझ्या मनातनं ह्या सगळ्यांविषयीची आसक्ती गेली, विरक्ती जर आली, तरच तुला हे सर्वात्मक जे आहे, आत्मतत्व जे आहे त्याचं ज्ञान होईल आहे आणि माझी भेट होईल आहे. नाही तर शक्य नाही आहे. नव्हेची भेटी असं नाही झालं ना अर्जुना, तर तुझी माझी एकत्र भेट ही नाही आहे. नित्य भेट जी आहे ती कुसमुसलेलीच राहील आहे, नित्य भेट राहणार नाही. कारण एकच महत्त्वाची गोष्ट आहे, काय? विरक्ती पाहिजे. या प्रपंचाविषयी ममत्व नको, विरक्ती हवी. तसं जर असेल, मनात जर विरक्ती नसेल, तर नव्हेची भेटी, मग माझी भेट नाही. फार छान सांगतात. इथे नीट समजून घेतलं पाहिजे की व्यावहारिक सत्ता वेगळ्या पद्धतीने सांभाळायची आणि प्रापंचिक सत्ता, व्यावहारिक सत्ता ती एकच आहे, ती वेगळ्या पद्धतीने. पण परमार्थाच्या सत्तेत कुठेही आपलं मन, आणि मन आहेच, मन कुठे नको, कुठेही आपलं मन जराही आसक्त नको, कुठल्याही प्रापंचिक गोष्टींमध्ये भरलेलं नको. कारण आपल्याला कुठून वेगळ्याकडनं बाहेरनं आपल्याला आत्मतत्व आणायचंच नाही आहे, किंवा त्याला शोधायला नाही जायचं आहे, किंवा तो कुठेतरी आपल्याला मिळेल आहे घबाड, असं नाही आहे. ते आपल्याच ठिकाणी आहे, आपणच ते आहोत. फक्त आपल्याला काय आहे की या गोष्टीची जाणीव, विस्मरण झालेलं आहे आपल्याला. आपण पाटलीला म्हणावं नाही लागत, पाटलीला, बांगडीला, गोफला की मी सोनं आहे, मी सोनं आहे, असं त्याला नाही म्हणावं लागत. तो सोनं रूपच आहे, तसंच आपलं आहे. आपल्याला असं म्हणायची गरजच नाही आहे की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, म्हणायची गरज नाही. कारण मी आहेच आहे. मी म्हटलं तरी आहे, मी नाही म्हटलं तरी आहे. फक्त मला या देहात असताना जर मी विरक्त नाही राहिले, मी जर आसक्त राहिले, मी जर खूप सतत हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, हे नको, ते नको, हे ठीक नाही, असं नाही, तसं नाही, असं मी वासना तयार करत राहिले, विरक्ती जर माझ्या ठिकाणी नसेल, तर मग लिंग देह जाईल आणि मग ते वासनांचं एवढं मोठं गाठोडं नेईल, हे पाहिजे ते पाहिजेचं. मग मी कसं तुला माझ्याशी एकरूप करून घेईन, जरी मी असलो तरी, जरीही असलो तरी. मग तुझा लिंगदेह खूप पक्का होईल, बलवान होईल. मग त्या लिंगदेहाला वासना पूर्ण करण्यासाठी देह लागेल आहे, मग मी तुझं काहीच करू शकणार नाही. हेच फक्त इथे सांगायचं आहे श्रीकृष्णाला की नव्हेची भेटी, माझी आणि तुझी भेट शक्य नाही रे. का शक्य नाही आहे? विरक्ती. पै तोंड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयांची थारा, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. पुन्हा सांगतात की अर्जुना, अंतःकरणामध्ये विषयांचं खूप भरणा झालेला आहे, अंतःकरण विषयांनी बरबटलेलं आहे. तोंडात मात्र ज्ञानेश्वरी आहे, आणखीन काही वेदांचं अध्ययन आहे, सुरू आहे सगळं. पण मन रिकामं नाही. अंतःकरणात ईश्वराविषयी एकच फक्त ईशभाव, ईश्वराविषयी प्रेम नाही, विषयांना थारा आहे. तर मात्र अर्जुना हे नाही जमत रे. नातुडे अर्जुना म्हणतात, धनुर्धरा नातुडे, हे नाही जमत, हे नाही होऊ शकत. त्रिशुद्धी मी, तिन्ही प्रकारच्या शुद्धी आवश्यक आहे, तिथे मी. हागा ओसांडता या ग्रंथी, काय तुटती संसार गुंती, की परिवलियेच्या पोथी वाचली होय. छान सांगतात. ते सांगतात की अर्जुना, संसाराच्या गुंतातनं जर सुटलेला आहे, कितीही ग्रंथ वाचले अथवा नाही वाचले, पण पोथीत लिहिलेलं किती कामाला येणार आहे? किती पोथी वाचल्या म्हणजे आपलं हे होणार आहे? वाचली सी होय, किती पोथ्या वाचल्या की असं होणार आहे? हे एक थोडंसं आपण नीट समजून घेऊ. असं का बरं म्हणतात की एक संस्कृतमध्ये वचन आहे ना की दुसऱ्याच्या खिशातला पैसा आणि पुस्तकातला ज्ञान हे दोन्हीही काही कामाचं नसतं. किती सुंदर आहे पहा की दुसऱ्याच्या खिशातला पैसा आणि ग्रंथातलं अभ्यास ज्ञान, शास्त्रज्ञान हे दोन्हीही काही कामाचं नसतं.
कारण ती विद्या आपल्याला आत्मसात असेल तरच आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो ना. त्याचप्रमाणे तो खिसा आपला असायला लागतो, त्या खिशात आपले पैसे असायला लागतात, तरच ते आपण वापरू शकतो, तरच ते आपण काय करू शकतो. आपल्याला म्हणजे इथे पैशाचा अर्थ धनसंपत्ती याच्याशी नाही आहे बरं. ह्या पैशाचा अर्थ काय आहे की आपल्या खिशात म्हणजे आपलं सुकृत असावं लागतं, तेव्हाच आपण ते खर्च करू शकतो, तेव्हाच आपल्याला ग्रंथांमधनं जे मिळायला पाहिजे ते मिळवता येतं. त्या ग्रंथातलं फक्त इथे वाचलं आणि सोडून दिलं इथल्या इथे, तर त्याचा काही उपयोग नाही आहे, हे इथे सांगितलं. नाना बांधून या डोळे, घ्राणी लावी जिती मुक्ताफळ, तरी तयाचे काय कळे मोलमाना. छान सांगतात की ठीक आहे की डोळे बांधून टाकले म्हणजे दाखवलं नाही त्याला डोळ्यानं. आणि मोती, मुक्ताफळ म्हणजे मोती. आता मोत्याची पारख कशी करतात हे लक्षात घ्या. मोत्याची पारख, त्याचं तेजस्विता, त्याचं रूप, रंग हे सगळं डोळ्यांनी पाहावं लागतं, स्पर्शाने पाहावं लागतं. जर डोळे बांधून दिले आणि मोत्याचा वास दुसऱ्यांनी आपल्याला दिला घ्राणाने, तर आपण त्या मोत्याची किंमत करू शकू का? त्याचं ज्ञान असलं तरीही ते ज्ञान आपण सांगू शकतो का केवळ वासाने की मोती इतक्या किमतीचा आहे, असा मूल्यवान आहे किंवा नाही आहे, सामान्य आहे, हे कसं कळेल आहे? त्याच्यासाठी त्याची खरी परीक्षा करावी लागेल. खरी परीक्षा करण्यासाठी डोळे उघडे पाहिजेत, आणखी स्पर्शाची इंद्रिय चांगलं पाहिजे, त्यांनी आपल्याला स्पर्श करून नीट पाहता आला पाहिजे, तेव्हाच आपण त्या मोतीचा मोल करू शकू. अगदी ह्याच पद्धतीने आपल्याला सांगतात की ह्याच पद्धतीने की सगळ्या इंद्रियांना त्या इंद्रियांना तेच भोग द्यावे लागतात. आता समजा आपल्याला एखाद्या भाजीची किंवा बासुंदीची चव हवी आहे, सांगायची ह्याच्यात साखर कमी आहे का जास्त, ती बासुंदी मी कानात ओतली तर मी त्याची चव सांगू शकते का? नाही. मला त्याच्यासाठी तिला जिभेवरच घ्यावं लागेल आहे आणि तरच मी सांगू शकते. तसंच सांगतात की हे जर जाणून घ्यायचं आहे तर अंतःकरण मोकळं पाहिजे. त्या अंतःकरणात प्रपंचाच्या गोष्टी भरलेल्या नको. ते अंतःकरण मोकळं असेल तर तिथे आपण ईशतत्व, ब्रह्मतत्व समजून घेऊ शकतो. समजलं की काहीच दुसरं करावं लागत नाही, कारण ते तिथे असतं. आणावं लागतच नाही कुठनं किंवा न्यावं लागत नाही कुठे, ते तिथं असतची असेच असतं. हेच इथे सांगितलेलं आहे. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? योग्य. जर मला वाटत असेल की मी देह आहे तर मी देह नाही हे समजूनच घ्यायला पाहिजे, आणि ते समजून घेतल्यावरच मला कळणार आहे मला. नाही तर जोपर्यंत मी चुकीच्या समजुतीत असेल, अज्ञान जिवंत राहील तर अज्ञानच राहील आहे. पुढे सांगतात, तैसे चित्ती अहंते ठावो आणि जिभे सकल शास्त्रांचा सरावो, ऐसेनी कोडी एक जन्म जावो परी न पाविजे माते. मला बिलकुल मिळणार नाही, माझ्याजवळ तू येणारच नाही. कसा? 1,000,000,000 जन्म गेले तरी तुझं आणि माझं ऐक्य होणार नाही. कसं सांगतात की जर चित्तात अहंकार ठाण मांडून बसलेला आहे. आता चित्तात अहंकार ठाण मांडून बसलेला असेल तर काय होतं? आहेपणाचाही खूप मोठा अहंकार आहे आणि नाहीपणाचाही तितकाच अहंकार आहे. मला नाही येत ते तुमचं, मी नाही करणार आहे, मला नाही शोभत हे करणं. नाहीपणाचा, आहेपणाचा. मला काय छान ज्ञानेश्वरी सांगतायत. हे फक्त नको. अहंता जोपर्यंत आहे चित्तात तोपर्यंत काहीही होणार नाही. जिभेला कितीही शास्त्राचा सराव झाला तरीही होणार नाही. नाम पहिले मुखात यावं लागतं, मुखात आलेलं नाम बुद्धीत प्रवेश करावं लागतं. बुद्धीत प्रवेश केल्यानंतर त्या ज्ञानाचं बुद्धीतनं हळूहळू बुद्धीला म्हणजे आपल्याला पटलं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे, आणि एकदा कळलं पटलं की ते हळूहळू अनुभवात यावं लागतं. आणि अनुभवात आलं की मीच आनंद रूप आहे, मीच निरभ्र आहे, मीच निवांत आहे, हे कळायला लागतं. आणि हे जे कळणं आहे हेच होतं पण केव्हा? चित्तातील अहंकार नाहीसा झाला तर. परी न पाविजे माते, आणि ते नाही झालं तर मग नक्की मला भेटत नाही सांगतो. मला नक्की भेटणार नाही, मला नक्की माझ्याशी ऐक्य होणार नाही, हे अगदी ठासून सांगितलं आहे श्रीकृष्णाने इथे.
जो एक मी का समजती व्यापकू असे भूत जाती एक तिये व्याप्ती रूप करू. फार छान सांगतात की ह्या समस्तांमध्ये मीच आहे रे, मीच सर्व भूतमात्रांमध्ये व्यापक रूपाने भरून आहे. कुठेच मी नाही अशी जागाच नाही, अशी माझी व्याप्ती आहे. तर त्याच व्याप्तीने रूप धारण केलेलं असतं. रूप म्हणजे काय की स्पष्ट वर्णन केलेलं आहे की मी काय आहे आणि मी काय नाही. काय झालं की तुम्ही माझ्याशी एकत्र व्हाल, काय नाही म्हणजे चित्तात अहंकार असेल तर माझ्याशी एकत्र होणे नाही, माझ्याशी एक रूपता नाही, हे इथे सांगितलेलं आहे. हे सांगत असताना अर्जुनाला आणखीन एक गोष्ट, म्हणजे आपल्यासारख्या अर्जुनाला, की एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की मी जर मला स्वतःला काही परिच्छिन्न वेगळी समजत असेल की मी अमकी आहे, मी ढमकी आहे, मला हे असं तसं, तर नाही, मी कुणीच नाही, मी तीच आहे, त्याचंच रूप आहे. फक्त या देहात कोंडल्यामुळे त्याला नाव मिळालं आहे. नाम आणि रूप हे विहाय सोडून देऊन, विहाय शब्द आहे की ह्या दोन्ही नाम आणि रूप हे दोन्हीही मी सोडून दिलं तर मी सच्चित घन आनंद घन आहे. मग काही प्रश्नच नाही आहे. दुसरं हेच इथे सांगितलं आहे की माझी इतकी व्याप्ती आहे की फक्त तू दोन गोष्टी सोड, नाम आणि रूप, ह्याच्यात गुंतू नको. असणार आहे ते असू दे, होणार आहे ते होऊ दे, पण तू गुंतू नको ह्याच्यात, बस. हे इथे सांगितलं. पुढे म्हणतात, तरी सूर्यासकट आघवी हे विश्वरचना जे दावी ते दीप्ती माझी जाणावी आद्य अंत्य आहे. ज्याप्रमाणे या सूर्यामुळे ह्या विश्वाच्या रचनेत आपल्याला सूर्य प्रकट झाल्यामुळे रात्र दिवस हे आपल्याला कळतं, प्रकाशरूपता कळते आपल्याला. अगदी अंधाळा जरी असला तरी त्याला कळतं की दिवस आहे आता, जे काही म्हणजे त्याला कळतं. हेच मी आहे हे लक्षात ठेव. आदी आणि अंती, आद्यंती शब्द वापरला. ह्या जगाची निर्मिती ह्या पंचमहाभूतांची त्याच्या आधी एकोहम बहुस्यांपासून पुन्हा सुरुवातीपासून सृष्टीचा क्रम जर इथे आठवायला बसलो आपण, विश्वरचना जे दावी म्हणजे विश्वाची रचना ज्यामुळे होते, आणि विश्वाची रचना दिसते कशामुळे? सूर्यप्रकाशामुळे. सूर्यप्रकाशामुळे म्हणजेच काय की सूर्य दिसायला डोळ्याला प्रकाशरूपता सूर्य देतो, किंवा सूर्य नसेल तर दिवा देतो. काय जे काही आहे ती प्रकाशरूपता जेव्हा असते तेव्हा आपल्याला हे दृष्टीला गोचर होतो. पण प्रकाशरूपता नसेल तर दुसऱ्या अंगाने होत नाही असं आहे का? होते. आपण जर अंधारात झोपलेलं असू, पण झोपेतही जर एखादी वाऱ्याच्या झुळूक आली आणि तिने आपल्याला स्पर्श केला थंड, तर आपल्याला जाणीव होते ना स्पर्शाच्या रूपाने की हो थंडी वाजते. तेव्हा आपल्याला प्रकाश असतो का? नाही. पण तरीही दुसरं इंद्रिय आपल्याला मदत करतं. अगदी ती विश्वाची रचना आहे. ही सगळी आदी आणि अंती ह्याच्यात मीच आहे, हेच इथे सांगतो की हे समजून घ्यायचं. म्हणून सूर्याच्या प्रकाशासकट आपण स्पर्शाचं पण समजून घेतलं की कुठल्याही निर्मितीच्या आदी आणि अंती मीच आहे. मग केवळ आपण आपल्या सुरुवातीच्यापासून पाहू, आपण बाकीच्यांचं सोडून देऊ की आपल्या देहाच्या आधी सुरुवातीला तोच होता आणि अंती पण तोच असणार आहे. बास, आपल्यासाठी खूप सोपं होऊन जातं आहे. आपण एवढ्या जगाचा पूर्ण विचार करतच बसायचा नाही आणि त्याच्या मागे आपली बुद्धी घालवायची गरजच नाही आहे. तो सांगतो आहे ना की मी विश्वाच्या रचनेच्या सुरुवातीला आणि शेवटी मीच आहे. आता विश्वाची रचना केव्हा झाली आणि केव्हा त्याची अंत आहे आपल्याला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपण काही हे पाहत बसणार नाही, पाहणार नाही. आपण काय करणार आहोत? आपण जन्माला आलो ते आपल्याला माहीत नाही, पण आधी आपल्या देहाच्या आत झाली आहे. 9 जानेवारी 1956 झाली आहे याची सुरुवात. मग ह्याची जर सुरुवात ती झाली आहे तर तो आधी आहे आपला, आणि अंत माहीत नाही पण आहे केव्हा तरी. मग हे आधी अंती जर मीच आहे अर्जुनाला सांगतो, मग मलाही तेच आहे. मग किती सोपं झालं माझ्यासाठी की सुरुवातीला तर तो होताच होता, आता पण तो राहणार आहे, संपलं. फक्त हे करत असताना काय नको? एकच गोष्ट नको, अहंकार नको, बस. जळ शोषुनी गेली या सविता, ओलांश पुरवितेसे जे मागवता, ते चंद्री पांडुसुता ज्योत्स्ना माझी. फार सुंदर सांगितलं की ठीक आहे, सूर्य प्रखर असतो, तेजस्वी असतो, तो ओलावा शोषून घेतो, तो जळ शोषून घेतो, ठीक आहे. पण पुन्हा मागवता, पुन्हा तोच ओलांश पुरवतो, पुन्हा
ढग निर्मिती होते, पुन्हा पाऊस पडतो, हे तर आहेच आहे. पण ह्याच्या इथे काय सांगितलं की ते चंद्री पांडुसुता ज्योत्स्ना माझी, की सूर्याची तेजस्विता आहे तो ओलावा काढून घेतो, पण तोच ओलावा देतो चंद्राच्या रूपाने. कसं? ज्योत्स्नाच्या रूपाने. चंद्रप्रकाश हा शीतल असतो. आणि दहन पचन सिद्धी करीतसे जे निरवधी, ते हुतांशी तेजोवृद्धी माझी चिगा. छान सांगतात की त्याचप्रमाणे देहात जे पचन संस्था आहे जी, ते जे पचवणं आहे ते पण मीच करतो, माझ्याचमुळे होतं. ती जी पचवण्याची शक्ती आहे ज्याला आपण म्हणतो काय वैश्वानवर नर, ते पण मीच आहे की नाही. आपण खातो एखाद्या वेळेस काहीतरी आवडीने, पण ते पचेल असं काही नाही आहे. पचलं तरच पुष्टी देतं, पचलं नाही तर ते उलटून पडतं. पण ते पचवणं त्याला जमतं, कारण तोच असतो ना तिथे वैश्वानर म्हणून. हेच इथे सांगितलेलं आहे. मी रिगलो असे भूतळी, म्हणून महासमुद्र महाजळी, हे पाचूची ढेपुळी विरोचिना. आता काय सांगतात की ह्याचप्रमाणे अर्जुना, की सूर्यासह हे आहे, ठीक आहे, सगळी रचना मीच आहे, पण ह्या पृथ्वीवर भूतळ म्हणजे पृथ्वी. आता या पृथ्वीवर मी जो आहे तो अगदी छोट्या 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 मातीच्या कणांपासून आहे ना. पण मग समुद्र असताना असं होतं का की मी सगळी पृथ्वी त्या समुद्रात विरघळून गेली? नाही ना. महासमुद्र असतो पण तरी पृथ्वी जशीच्या तशी असते, कारण दोन्ही ठिकाणी मीच आहे ना अर्जुना. म्हणून आलं का लक्षात की ती अगदी छोटे छोटे मातीचे कण मिळून पूर्ण पृथ्वी बनलेली आहे, पण ही कण मातीचा विरघळतो समुद्राच्या पाण्यात, म्हणून ही पूर्ण पृथ्वी विरघळून जाते का? नाही, विरेची ना, नाही मिळत. कारण सगळ्या आणि भूतेही चराचरे ते धरी तसे जिये अपारे, तिथे मीची धरी धरे रिगोनिया, कारण मीच तिथे पण आहे ना. म्हणून जिथे मला पाणी रूपाने पण मीच आहे, पृथ्वी रूपाने पण मीच आहे, म्हणून दोघंही एकमेकांची सत्ता व्यवस्थित सांभाळतात. पाणी पृथ्वीला नाहीसा करत नाही, पृथ्वी पाण्याला नाहीसं करत नाही. दोघंही चराचर ही जी भूतसृष्टी आहे ती बरोबर एकमेकांचा सांभाळ करते, कारण दोन्हीकडे मीच आहे. पुढे सांगतात की गगनी मी पांडुसुता, चंद्राचे निमिसे अमृता, भरला झालो चालता सरोवर. अर्जुना, आकाशात मी आहे चंद्राच्या रूपाने, आणि तिथून मी अमृताचा वर्षाव करतो. हाच वर्षाव सरोवरात भरतो आणि झालो चालता, आणि मग वाहणारा पाणी दिसतं मला तिथे. आता चंद्राचा प्रकाश अमृत रूपाने जो पडतो तो वाहताना दिसत नाही, पण सरोवरात जेव्हा समावतो ते शीतलता, तर तो सरोवर वाहताना दिसतो. हे सांगतात. आता हे म्हणजे कुठल्या पद्धतीने हे समजून घ्यायचं आहे की आपल्यापाशी जे काही येतं, चंद्राचा प्रकाश येतो, सूर्याचा प्रकाश येतो, हे सगळं एकमेकांशी कसं असं जोडलेलं आहे हे समजून घ्यायचं. तेथुनी फाकती रश्मी कर, ते पाट पेलुनी अपार, सर्व औषधींचे आगर भरितू असे मी. आणि याच पद्धतीने सूर्याच्या प्रकाशाने मी सगळ्यांना, औषधी असतं ना सूर्यप्रकाश, डी विटॅमिन असं, हे सगळं मी देतो. त्याच पद्धतीने मी सर्व औषधी मात्रांमध्ये, औषधी कशाने, औषधींना चंद्राचा प्रकाश लागतो, निशाकर असतात, आणि हे सगळं मीच भरतो ना, मीच करून देतो ना. सगळ्यात औषधात चंद्र मीच असतो, चंद्रातनं अमृत मीच देतो, सूर्यातनं मी तेजस्विता देतो, त्यामुळे व्हिटॅमिन डी जे काही आहे ते सगळं मीच देतो. मीच आगर आहे सांगितलं. आगर म्हणजे सगळ्याचा निधान मीच आहे. ऐसेनी सस्याधिका सकाळा, करी धान्य जाती सुकाळा, दे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता. अर्जुनाला सांगतात की देव बाबा रे, की सगळ्या या धान्यांमध्ये मीच आहे. सस्याधिका सगळा, सगळं धान्य, फळं, फुलं, ह्या सगळ्या रूपाने मीच आहे ना अर्जुना. आणि ह्या सगळ्या धान्याचा सुकाळ मीच करतो ना, सगळ्यांना मुबलक प्रमाणात मिळावं ही व्यवस्था मीच करतो ना. त्यामुळे या भूतमात्रांच्या विषयी जिव्हाळा असल्यामुळे मी त्यांना अन्न देतो, आणि माझ्या अन्नामुळेच ते सगळे पोचले जातात. म्हणजेच काय आहे की ह्या सगळ्यांचा निर्माता तर मी आहेच, पण धारण करता पण मीच आहे सगळ्यांचा. आणि निपजविले अन्न,
तरी तैसे कैचे दीपन, तेणे करुनी जरुनी समाधान भोगती जीव. आणि याच पद्धतीने हे अन्न जे भोजन करतात ते पचवून मी देतो आणि पुन्हा भूक लागते की नाही, आणि त्यामुळे मी त्यांचं समाधान जे आहे जीवाचं ते मीच करून देतो. हे इथे श्रीकृष्ण आवर्जून सांगतो. मला वाटतं आज आपण एक 5 मिनिटं आधी बंद करू, म्हणजे मग ऐकायचं असेल तर दुसरं ऐकता येईल आपल्याला, ते जे मंदाताईंचं जे आहे ते. ठीक आहे, 14व्या श्लोकापासून पुढच्या वेळी करू आपण, पुढच्या किंवा एखादा मध्ये जर म्हणत असाल तर मध्ये एखादे दिवस करू. रामकृष्ण हरी. म्हणा मीनाताई, आहेत का? हो, आहे म्हणा. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे दोषावे, दोषो निमज द्यावे, पसाय दान हे. श्रीफळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ,